बातमी आहे विधानसभा निवडणुकांसंदर्भातली। विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे। राज्यामध्ये 2 टप्प्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे। 2 टप्प्यात निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाने सूचना दिली आहे। दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होतील अशी ही शक्यता आहे। दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज आहे आणि निवडणुका 2 टप्प्यात होतील अशी ही माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, 2 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याची वेळ का आली आहे आणि असं वेळापत्रक कसं असेल त्याचा काही अंदाज? नक्कीच विधानसभा निवडणुका केव्हा होतील आणि विधानसभा निवडणुका पुढे टाळल्या जातील का अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना जी काही माहिती प्रशासनिक सूत्रांकडून येत आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर या दरम्यान होऊ शकतात। प्रशासनिक पातळीवर त्या संदर्भातील तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि लवकरच राज्य निवडणूक आयोग या संदर्भात महाराष्ट्रातील प्रशासनाची एक बैठक घेणार आणि त्याच्यानंतर त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पातळीवर जे काही काम आहे तो सुरू होणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब की महाराष्ट्रात होऊ घातलेली ही जी विधानसभा निवडणूक आहे यंदा त्याच्यामध्ये एक बदल राहू शकतो आणि तो बदल म्हणजे गेले अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतर जे राज्य आहे त्यांच्या तुलनेमध्ये जास्त चांगली असते आणि त्यामुळेच प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून एका टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेत आहे। मात्र आता सध्या अशी माहिती मिळत आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे आंदोलन सुरू आहे, अनेक ठिकाणी बहिष्काराची भाषा पण निवडणुकीच्या संदर्भात यापूर्वीही झालेली आहे आणि शक्यता आहे की आताही तसं होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून अशी सूचना देण्यात आलेली आहे की यंदा महाराष्ट्रामध्ये एक टप्प्यापेक्षा जास्त म्हणजे 2 टप्प्यांमध्ये निवडणुका घेतली पाहिजे। म्हणजे जे काही पोलीस आहे किंवा इतर सुरक्षा दल आहे किंवा प्रशासनाचे जे काही आवश्यक तयारी असते ती एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच अनुषंगाने सध्या महाराष्ट्रामध्ये प्रशासनाकडून तशी सूचना जी आहे ती देण्यात आलेली आणि त्या अनुषंगाने लवकरच राज्य निवडणूक आयोगाच्या नेतृत्वामध्ये जी बैठक होईल त्याच्यामध्ये या संदर्भात एक अंतिम निर्णय होईल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जो निर्णय आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग अंतिम पातळीवर घेणार आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।